गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती की महायुतीत मनसे सामील होणार का। अमित शाह आणि राज ठाकरेंच्या भेटीमध्ये काय झालं, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे भेटल्यानंतर काय झालं, याची कोणतीही उत्तरं या कुठल्याच नेत्यांनी दिली नव्हती। राज ठाकरे यांनी सगळ्यात बाबतीत मौन पाडला होता, म्हणजे एकूणच मौन अशा पण पाडला होता कारण मनसेच्या नेत्यांना सुद्धा याबद्दल माहिती नव्हतं। आज खऱ्या अर्थानं मनसेच्या नेत्यांची एक बैठक झाली आणि बैठकीनंतर अनेक फेसबुक पोस्ट पुढे येत आहेत। त्यात यशवंत किल्लेदार यांची फेसबुक पोस्ट आहे ज्यात ते म्हणतायत की दिल्लीत घडलं तरी काय, चर्चा झाली तरी काय आणि महायुतीत सामील होणार काय, या सगळ्या बाबतीत राज ठाकरे हे गुढीपाडव्याच्या सभेत बोलणार आहेत। त्याचा अर्थ हाच की राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याचा दिवस आता निवडलाय आणि त्या दिवशी संपूर्ण खुलासा जो आहे महायुतीमध्ये सामील व्हायचा किंवा नाही व्हायचा, लोकसभा निवडणूक लढायचा किंवा नाही लढायचा, हा प्रत्येक गोष्टीबद्दलच्या सगळ्या चर्चा हे राज ठाकरे त्या गुढीपाडव्याच्या सभेत बोलणार। त्यामुळे गुढीपाडव्याची सभा आता खऱ्या अर्थाने सगळ्यांचं लक्ष वेधून जाणार आहे। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या होळीनिमित्त 4 दिवस मेळघाट दौऱ्यावर होता आणि या दरम्यान त्यांनी मेळघाटच्या आदिवासी लोकांच्या भेटी घेतल्या। यावेळी आदिवासींनी खासदार नवनीत राणा यांच्यावरती संताप व्यक्त केला आहे। नवनीत राणा यांनी हळदी कुंकानिमित्त ज्या साड्या वाटलेल्या होत्या त्या साड्या अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप देखील आदिवासी महिलांनी केलेला होता। इतकंच नाही तर मेळघाटमध्ये कुठली विकास कामं केल्या गेली असा देखील प्रश्न या निमित्तानं आदिवासी बांधवांनी विचारला। खरं तर मेळघाट म्हटलं तर अतिदुर्गम भाग म्हणून हा भाग ओळखला जात असतो आणि या ठिकाणी आदिवासी बहुल लोकांचं राहणं जास्त आहे आणि या दरम्यान जर बघितले तर मेळघाटमध्ये कुपोषणाची समस्या असेल, बेरोजगारीची समस्या असेल, अशा असंख्य समस्या आदिवासींसमोर आहे। त्यांना मूलभूत सोयीसुविधा देखील मिळत नाही आणि यासाठी खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटच्या आदिवासी लोकांसाठी नेमकं केलं तरी काय असा प्रश्न देखील आदिवासी बांधवांनी नवनीत राणांसमोर उपस्थित केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। नवनीत राणा दरवर्षी होळीनिमित्त आदिवासींसोबत होळी साजरी करत असतात, मात्र यावर्षी होळी साजरी करत असताना आदिवासींचा संताप जो आहे तो अनावर झालेला आणि त्यांनी पूर्ण संताप जो आहे तो खासदार नवनीत राणा यांच्यावरती व्यक्त केलेला आहे। आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली, ज्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते, छगन भुजबळ उपस्थित होते, समीर भुजबळ उपस्थित होते। नाशिक लोकसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या आजच्या बैठकीसाठी एकत्र आलेले होते। या बैठकीमध्ये नाशिक लोकसभा निवडणूक जी आहे ती लढवण्याबाबत चर्चा झालेली आहे। कार्यकर्त्यांनी आग्रह केलेला आहे की छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा लढवली पाहिजे। जी माहिती मिळते की साताऱ्याची जी जागा आहे ती उदयनराजे भाजपच्या तिकिटावर लढवतील आणि त्या बदल्यात राष्ट्रवादीला नाशिकची जागा मिळेल आणि नाशिकमधून छगन भुजबळ लढणार अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जात होती आणि याच शक्यतेवरती या बैठकीमध्ये देखील चर्चा झाली। यासोबतच सातारा आणि माढा या लोकसभा मतदारसंघाच्या परिस्थितीवर देखील अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे। अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी माढातला उमेदवार बदलला जावा अशा पद्धतीचा आग्रह केलेला आहे।